भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य हत्या के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आजचे दिन 30 मे 2024 गुरुवार। यहोवा एलियोन, मी परमेश्वराची त्यांची धार्मिकतानुसार स्तुती करीन आणि परस्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती करीन। स्तोत्र 7 अध्याय 17 वचन। यहोवा एलियोन हे देवाचे नावापैकी एक आहे, ज्यांचे अर्थ परमप्रभू परमेश्वर असा होतो। आमचा प्रभू हा सर्वच परमेश्वर आहे, तो उंचावर राहतो। स्तोत्र 113 अध्याय 5 वचन। आणि तो उंच सिंहासनावर बसला आहे। प्रथम परस्पर परमेश्वर तुम्हाला वरच्या बाजूने आशीर्वाद देतो। अब्रामला कसा आशीर्वाद मिळाला ते बघा। मग सालेमचा राजा मेल्किसेदेक याने पाकर व द्राक्षरस आणला। तो परस्पर देवाचा याजक होता आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले, स्वर्ग व पृथ्वीचा मालक परस्पर देवाचे अब्राम धन्य असो आणि परस्पर देवाचे आशीर्वाद असो, ज्याने तुझ्या शत्रूंना तुझ्या हाती सोपविले। उत्पत्ती 14 अध्याय 18 ते 20 वचन। दुसरे म्हणजे परस्पर देव तुम्हाला परस्पराच्या गुप्त ठिकाणी आश्रय देतो। पवित्र शास्त्र म्हणते, जो परस्पराच्या गुप्त ठिकाणी राहतो तो सर्वशक्तिमान देवाची सावलीत राहील। स्तोत्र 91 अध्याय 1 वचन। परस्पर देवाचे गुप्त ठिकाणी राहणे किती आश्चर्यकारक आणि विशेष अधिकार आहे। सर्वशक्तिमान देवाची सावली किती संरक्षक आहे। पक्ष्यांची पासापासून अधिक घातक रोगराईपासून ते निश्चित आश्रयस्थान असेल। तो तुम्हाला त्यांच्या प्रेमाची पंखांनी झाकून टाकील आणि त्यांची पंखाखाली तू आश्रय घेशील। तिसरे म्हणजे परस्पर देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरतो। उच्च शक्तीने, जसे त्याने आपल्या शिष्यांना जेरुसलेम शहरात राहण्याचे वचन दिले होते, तसेच त्याने त्यांना वरून शक्ती दिली। लूक 24 अध्याय 41-49 वचन। जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला तेव्हा त्यांना शक्ती प्राप्त झाली आणि जेरुसलेममध्ये आणि सर्व यहुदिया आणि समारियामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत देवाची साक्ष दिली। प्रेषित 1 अध्याय 8 वचन। 14 परस्पर देवाने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय ठिकाणी एकत्र बसवले। एफेसी 2 अध्याय 4 वचन। संसारिक आशीर्वाद आहेत, आत्मिक आशीर्वाद आणि शाश्वत आशीर्वाद, उच्चावरून आशीर्वाद देखील मिळतात। परस्पर देवासोबत चालणे किती धन्य आहे। स्तुतीची उत्कृष्ट आणि काने आणि त्यांची प्रेमाने भरलेले आपण स्वर्गीय राज्यात सर्वकाळ परस्पर परमेश्वरासोबत आनंदी राहू। देवाचे मुलांनो, तुमच्याद्वारे परस्पर प्रभूचे नेहमी गौरव यावे। स्तोत्रकर्ता म्हणते, परमेश्वराची स्तुती करा, स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा, उंचीवर त्यांची स्तुती करा। स्तोत्र 148 अध्याय 1 वचन। परमेश्वर देवासारखा कोण आहे, जो उंचावर राहतो। स्तोत्र 113 अध्याय 5 वचन। तुला पराक्रमी हात आहे, तुझा हात बलवान आहे आणि तुझा उजवा हात उंच आहे। स्तोत्र 49 अध्याय 13 वचन। पुढील चिंतनासाठी श्लोक। आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांचे देव आणि पिता धन्य हावो, ज्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गीय ठिकाणी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद दिला आहे। एफेसी 1 अध्याय 3 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी 2 इतिहास 10 अध्याय से 12 अध्याय। संध्याकाळी जॉन 11 अध्याय 30 वचन से 57 वचन। धन्यवाद।